सुरू झाली आपोआप. गाया बिया बघायचं, त्यांना धुवायचं. $10 सगळ्यांनी द्यायचे मला. नमस्कार मंडळी, आजच्या ह्या व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. आणि आज आपण निघालो आहोत लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचलेले हे अमेरिकेतील आणि कॅनडातील नायग्रा हा धबधबा पाहण्याची खूप दिवसांची उत्सुकता होती. आणि सकाळी सकाळी निघालोय. इडली चटणी पॅक करून घेतली आहे नाश्त्यासाठी आणि बऱ्याच काही गोष्टी. जवळजवळ 6 तासांचा प्रवास आहे. दुपार होत चालली होती आणि आपण जे लहानपणी पेप्सी म्हणायचो ते इथे पॉप्सिकल हा प्रकार आहे. पाठीमागे माझी मुलगी आणि माझ्या मैत्रिणीची मुलगी आणि तिची इंडियातून पुतणी जी आली आहे ती बसली आहे आणि दुसऱ्या कारमध्ये त्यांची फॅमिली आहे. आणि इथले खेडगाव तुम्हाला पाहायला भेटेल. इथे स्मशानभूमी दिसते आणि साईडला लोकांची एवढ्या जवळ घरे इथे असतात. इथे समोर तुम्हाला दिसतील ते इथल्या शेतकऱ्यांची घरे आहेत. आणि विशेष म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरासमोर गाडी दिसतील तुम्हाला. इथला शेतकरी श्रीमंत आहे असं म्हणता येईल नक्की, कारण इथे शेतकऱ्यांच्या मालाचा भाव केला जात नाही. मालाची फिक्स किंमत असते. आणि आपली टेस्ला ऑटोमॅटिक चालते, त्यामुळे बऱ्याच वेळा ड्रायव्हिंगचं टेन्शन कमी वाटतं. मला मात्र मनात खूप सारी धाकधूक असते, कारण शेवटी ही मशीन आहे. ऑटोमॅटिक चालला ना गावाकडं. गावामधून चालत चार्जिंगला घेऊन चाललेले आहे. गावाकडे पण म्हणजे परफेक्ट जाते गाडी. पुढं टर्न होतं. ब्रेक वरती पाय ठेवावं लागतोय ना, काहीच नाही. सिग्नललाही आपोआप थांबते गाडी. सुरू झाली आपोआप. टर्न घेते का? घेतला टर्न. आणि आपली टेस्ला पार्किंग ही करून देते. आता टेस्लाला भूक लागली होती म्हणजे तिची चार्जिंग आपण करतोय आणि आम्ही थोडा टाइमपास तो पण करून घेतोय. इथे एक स्टेपल दुकान आहे जिथे स्टेशनरी गोष्टी भेटतात. लहान मुलांना अशा दुकानात खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करायला असतात आणि गर्दी तर अजिबात तुम्हाला दिसणार नाही इथे, कारण लोकसंख्या खूप कमी आहे आणि एवढी गर्दी दिसणार नाही. आणि आता चार्जिंग करून आपल्याला पुढचं अजून भरपूर प्रवास आहे. आणि आपण मध्ये बऱ्याच काही गोष्टी बघत नायग्रा फॉलला जाणार आहोत. आपण पुढच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी जाऊ शकत नाही. असं इंडियात असते तर उभं राहून गेलं असतं बाहेर गाडी थांबवून वगैरे. आपण पोहोचलोय न्यूयॉर्क राज्यामधलं वॅटकिन ग्लेन ह्या एका छोट्याशा खेड्यामध्ये. आणि इथे आपल्याला खूप साऱ्या छान गोष्टी पाहायला भेटणार आहेत. खूप सारे छोटे छोटे धबधबे आहेत. तसं एक निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एक मस्त असं एक ठिकाण आहे. पुढे तुम्ही पाहताल व्हिडिओमध्ये अतिशय छान गोष्टी आहेत तिथे काही करायला. फ्लड आल्यावरती इकडं काय होईल घर बांधल्यासारखं बांधलंय छोटस. जायचं का वरती इकडं?
माझी इथली मैत्रीण आणि तिची इंडियातून फॅमिली आली होती, ते पण आता जॉईन करतील आपल्याला. तोपर्यंत आम्ही थोडं फिरून घेतोय आणि कॅमेरा थोडासा झूम करून त्यांना शोधतोय की ते आता आलेत का. हे आहेत का नाही? कुठे गेलता डेंजर झोन मध्ये? डेंजर झोन मध्ये? ओ वाव, इकडे बघ किती छान आहे. आणि आम्ही थोडा प्लॅन करतो की आता थोडंसं मुलींना इथे घाबरव. आता बघू काय करतोय आम्ही. यांच्यातलं काही कुणी घाबरलं नाही, तो भाग वेगळा. हे बघितलं कशी तर कसलं आहे. अंशिका कसं आहे धबधबा तू कर. It's a George Trail and there is an Indian Trail. आणि फायनली माझ्या फ्रेंड आणि तिच्या फॅमिलीची आमची गाठभेट झाली इथे. तर आता फोटो सेशन चालले. ते इंडियातून आले तिथे समर वॅकेशनसाठी. गप्पा झालं काय? आणि आता आपल्याला निघायचंय पुढच्या प्रवासाला. आणि खूप विशेष वाटलं इथे आम्हाला गहू आणि मका ह्याची शेती पण दिसली इथे. गव्हाच्या बरंच छोटा गहू का दिसते यांचा. काहीतरी ॲनिमल ॲडव्हेंचर जायचं. ॲनिमल ॲडव्हेंचर काय असतं? आलेलं आहे ॲनिमल ॲडव्हेंचर. जायचं का? काय असतं ॲनिमल ॲडव्हेंचर इथं? जायचं बाकी असलं गाया बिया बघायच्या, त्यांना धुवायचं त्यांचे. हा अजून काय करायचं असतं? अजून काय असते तिथं? डुकरं असते, डुकरांना बदक, कोंबड्या, अजून कसले टर्की, शेळ्यांना ते त्यात ब्रश करत असते ते केस. डुकरांना खायला घालायची मका, बदकांना खायला घालायचं, त्याच्या मागं पळायचं. अजून काय असं असं करा, त्यांच्या पाठीवर हात फिरवा. त्याला किती द्यायचे? या $5 द्या, $10. आपल्या इंडियात तर फ्री मध्ये. आणि मका घ्यायला मुठभर मका. 7:30 वाजले तर आता संध्याकाळचे. आणि वॅटकिन ग्लेन्सवरून आम्ही परत एका ग्लास म्युझियममध्ये पण गेलो होतो. तिथला व्हिडिओ नक्की मी सेपरेट टाकेल. आणि आपल्या टेस्लाला पुन्हा एकदा चार्जिंग करून आपण आता पुढे जाणार आहोत. 20 मिनिटात 100% चार्ज.
it? Facebook. YouTube. चार्जिंग होईपर्यंत हा टाइमपास चालू होता. लोगो ओळखायचा गेम चालू होता. आपण लहान असताना प्राणी पक्षी फुलं ओळखायचा गेम खेळायचो आणि यांचे गेम्स आता वेगळे आहेत. ह्याचं थोडंसं कधी कधी मला वाईट पण वाटतं आणि विशेषही वाटतं. Google. No, we said everything. First of all, we are going to hotel. Then why And did? I think we should eat. Yeah. So why Then are you we saying? should Then why go. are you saying we're going to Niagara? सनसेट अजून पण झाला नाहीये. ये टेस्ला बाई चला रही है, दिख भी नहीं रहा है, फिर भी चला रही है. बफेलो डाउनटाउन आहे. It's the name. नेम ऑफ द सिटी. इथं खूप बर्फ पडतो बाळा. The hoop. खूप बर्फ पडतो इथं. आणि एकदम कडक बर्फ पडला की ते नायगरा फॉल्स पण पूर्ण बर्फ. हो तो पूर्ण फ्रोझन असतो. नायगरा पण पूर्ण फ्रोझन असतो. ते पाहिलं पण येतात. आता हॉटेलला चेक इन करून पहिल्यांदा काहीतरी जेवण करतो आम्ही. एका इंडियन रेस्टॉरंट सापडलं आम्हाला तिथे. आणि ह्या हॉटेलचं विशेष म्हणजे इथे लिहिलं होतं की जर तुम्ही फूड वेस्ट केलं तरी तुम्हाला $10 द्यावे लागतील. म्हणून सगळ्यांनी गुपचूप सगळं संपवलं होतं. मी आणि अंशिकाने तिच्या पप्पांना दिलं होतं एक्स्ट्राचं राहिलेलं आमचं खायला. Oh, dosa. आवडतो ना तिला. भरपूर भारतीय रेस्टॉरंट दिसत होते. छान वाटत होतं. अमेरिकेत सुद्धा आपल्या भारतीय लोकांची एवढी प्रगती झालेली आहे. बळजबरी ते पैसे वाचवायचे आणि बळजबरी $10 सगळ्यांनी द्यायचे मला. मी तुला देते $5 माझं का. ते बॉर्डर दिसते. तिकडचं जे काही ते सगळं कॅनडा आहे. ह्याच्या पलीकडे आणि कॅनडामध्ये आमचे काही फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह जे आहेत त्यांनाही कॉल लावत होतो आम्ही. देखो देखो क्या है ये? अंशिका कहाँ है ये? कहाँ है? इकडे अमेरिका आहे, तिकडे कॅनडा आहे. दोन्ही देशाचे बरोबर आपण. ढग दिसतात का अंशिका? ढग आहेत ते काय? ते म्हणजे कॅनडा साईड लाइटिंग बिटिंग कुठं करतायत का? हां, ते पलीकडे ते बिल वगैरे पण सगळं कॅनडा साईड. तर नायग्रा हा फॉल 3 धबधब्यांचा एकत्र मिळून म्हटला जातो. जसं अमेरिकन फॉल्स, ब्रायडल वेल्स आणि हॉर्शू फॉल जे कॅनडामध्ये आहे. आणि मधून अशी कॅनडा आणि अमेरिकेची अशी बॉर्डर आहे. आणि कॅनडा साईडनी व्ह्यू जास्त चांगला आहे कारण तिन्ही धबधबे दिसलेत असं म्हटलं जातं. बट आम्हाला अमेरिके साईडनी सुद्धा खूप छान वाटलं बघायला. आणि उद्या आपण मस्त पाण्यात जाऊन ह्या धबधब्याचा आस्वाद घेणार आहोत. इंडियामध्ये तेव्हा सकाळ होती. मग घरच्यांना सुद्धा व्हिडिओ कॉलवरती दाखवत होतो आम्ही नायग्रा फॉल. तुझी दिसती का मैत्रीण तिकडची? कॅनडाची मैत्रीण दिसती का तुझी एखादी? आपली दुसरी दीदी आहे ना तिकडे पलीकडं. अंकिता दीदी दिसती का? स्मोक नाही ते. ग्रीन स्मोक, व्हाईट स्मोक. काय काय दिसतंय? कॅनडा दिसतंय का? कॅनडा दिसते पलीकडे. काय कॅनडा? कॅनडा बिल्डिंग दिसतंय. टॉवर दिसतोय. जायंट व्हील दिसतंय. शेरेटन हॉटेल दिसतंय. जायंट व्हील ऑब्झर्वेशन टॉवर इकडं बघायला.
इथे संध्याकाळी 10 वाजता फटाके पण उडवले जातात आणि अतिशय छान असतं पाहायला, पण आम्ही मिस केलं होतं त्या दिवशी. आणि ह्यांचा जो कलरफुल लाईटिंग असतात तेही अतिशय छान असतात पाहायला. 4 जुलै म्हणजे इंडिपेंडन्स डेलाही खूप छान सेलिब्रेशन केलं जातं इथे. कॅनडा साईडनी पण आणि अमेरिका दिसतो. उद्यासाठी आता आम्ही सगळेजण वाट पाहत होतो. अतिशय ॲडव्हेंचर असं काही असेल, आतमध्ये धबधब्याच्या खाली जाऊन मस्त पाण्याचा आस्वाद घ्यायचा होता. बऱ्याच काही गोष्टी करणार आहोत उद्या. आणि आता आम्ही हे सर्व पाहून आता निघणार आहोत हॉटेलवरती. गार गार वाटतंय, लय गार गार वाटतंय. माहिती का, तो जो नायग्रा फॉल आहे विंटर मध्ये पूर्ण फ्रोझन होऊन जातो. एक टिपका पाणी पडत नाही खाली. हा, मग ते टिपतं पण नाही पडतं. मग काय इथे स्पेंड करतो म्हणे, नुसतं काहीच नाही बघायचं, नुसतं नाही. काहीच थोडं नाही बघायचं आपण. एवढा मोठा आईस पाशील का तू? एकदम हे झालेलं. कुठं पण दिसू शकते. फ्रीवॉल वॉलफॉल असेल पण ते बघ. हा, मग सगळ्यात ज्या त्या सीझनचं सगळ्याचं महत्व असतं. विंटरचं महत्व आहे का नाही तुला? इम्पॉर्टन्स आहे का विंटरचा? तुला काय वाटतं? तू बघायला येशील का? एकदम फ्रोझन झालेला. हा, कारण मग ते असं ग्लेशियर सारखं दिसतं. हा, ग्लेशियर सारखं दिसेल ना. आणि असं क्रिस्टल सारखं पण दिसतं. तर मग आणि अंशिकाचं म्हणणे मनी वेस्ट का करायचे जर एक टिपका त्या धबधब्याच्या खाली पडत नाहीये. पण त्याच्यात मनी पण कसं काय टाकतो? मनी वेस्ट ऑफ मनी म्हणजे आपण इतके लांब यायचं, पैसे टाकून एवढं हे करून. हो, पण मग तुम्हाला पिक्चर्स तर काढायला भेटताय ना. तुम्हाला काय वाटतं मंडळी? यायला पाहिजे का बर्फातला धबधबा बघायला नायग्रा? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि कॅनडा बघायला. रात्रीचं कसं वाटलं तुम्हाला बघताना? मला कलर्स आवडले होते. तुला काय आवडलं विद्या? तेव्हा कलर्स मध्ये असं स्मोक सारखं दिसतं ना, ते लाइटिंग मध्ये दिसतं, ते मला ते छान वाटलं का? प्रोजेक्टिव्ह सारखं. तरी आपण ते फायर वर्क्स मिस केलं. ते पण कदाचित छान एक्सपिरियन्स असला असता. आम्ही तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. धबधब्याखाली मस्त वाटलं. थंड थंड वाटलं. यायला पाहिजे, संध्याकाळचा व्ह्यू पण पाहायला पाहिजे. कूल कूल वाटलं. सनसेटला पण छान आहे. तुम्हाला कसा वाटला हा नायग्रा फॉलचा संध्याकाळचा व्ह्यू? उद्याचा व्हिडिओ अतिशय छान असेल. आपण पूर्ण पाण्याचा आस्वाद घ्यायला आपण आतमध्ये जाऊ धबधब्याच्या, आणि बऱ्याच काही ॲडव्हेंचरस गोष्टी असतील पाहायला. तर पुढचा व्हिडिओ आम्ही नक्की लवकर घेऊन येऊ. तोपर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा, खुश राहा. खूप सारे धन्यवाद.